नमस्कार मंडळी, मी समीक्षा निंबळकर. माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज 2 जून मंगळवार. आज पहाटे सकाळी 6 वाजता मी बेळगावला चालली. माझा प्रवास आहे लालपरीने. आता आम्ही 6च्या बसनी आलोरेत बसलेले आहोत. बेळगावला आता किती वाजता पोहोचेल मी तुम्हाला तेव्हा सांगेन. तर माझ्या गुरुचं दर्शन घेण्यासाठी मी चालले. कलावती आई माझ्या गुरुला वर्षातून एकदा तरी भेट द्यावी. माझे गुरु आहेत बेळगावला. ते आपलं माहेरघर आहे आणि आपण त्यांची लेकरं आहोत. गुरुंनी दिलेला माणिक रूपी मौल्यवान नाममंत्र तो कोणता माहिती आहे तुम्हाला? तर आपल्याला जो नामस्मरण दिलेला असतो तो मंत्र तो सतत कंठातून स्मरणात घेतला पाहिजे. नामस्मरणाने काय होतं तर आपल्यावर येणारी संकटे आपोआप दूर होतात. नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही वेळेचे किंवा काळाचे बंधन नसते. तुम्ही कधीही घेऊ शकता, म्हणजे उठताना, बसताना, खाताना, पिताना. आता 8:15 वाजलेत. कराड बसस्थानकला गाडी थांबले. थोडासा नाश्ता केलेला. आता आम्ही निघणार थोड्या वेळ. माझा सर्व प्रवास हा SD बसनीच होतो. लालपरीने आपला जो होता प्रवास कानाकोपऱ्यात असून ते कुठे पण जायचं म्हटलं तरी आपली SD बस मस्त नाही. परमेश्वर हा आपला सर्वांचा मायबाप आहे. आम्ही सर्व त्याची लेकरे आहोत. तर मग त्या माझ्या गुरुला मी आज भेटायला चालले. मी इकडे घाटावर सगळीकडे बघितले. कंडक्टर आपल्या गाडीचे नाव पुकारतात जेणेकरून लोकांना समजलं पाहिजे कुठली गाडी आली ती. पण आपल्या कोकणात तसं नाही आहे. तर असं कोकणात पण पाहिजे. सतत मनामध्ये नामस्मरण करत राहिल्याने काय होतं तर आपल्याभोवती एक संरक्षक कवच निर्माण होतं, जेणेकरून आपल्याला प्रत्येक संकटातून वाचवलं जातं. तुम्हाला माहिती आहे गुरु म्हणजे काय? योग्य मार्ग दाखवणारा तो आपला गुरु असतो. गुरु म्हणजे मनातील अशांतता कमी करण्याचं ठिकाण म्हणजे गुरु. समजलं? आता दुपारचे 12 वाजले. भूक लागली. जेवायला घेते. माझ्या काकीने चपाती आणि भाजी बनवली. थोडीशी चटणी केली. मी काही बनवली नव्हती, तिनेच माझ्यासाठी बनवली. सकाळी यायचं ना. हां, उठून लवकर यायचं, तेच गाडीवर यायचं. गाडीवर सकाळी भजनला काय करायचं, पंढरपूर यायचं. आंघोळ चंद्रभागेत जायचा. टायमिंग चेक करा. हा किती गाडी आहे गाड्या हिशोबाने म्हणून वेळ घेतो. हा निघायला लागेल. भजन करून नाही जमणार सकाळी. रात्री करा भजन, किती करायचं. हा ट्रेनने जाणार का? ट्रेन आहे कुठून? बेळगावरून आहे. बेळगावरून ट्रेन आहे. किती आहे? टायमिंग आहे? टायमिंग काय तिकडे माहिती? टायमिंग काय आपल्याला ऑनलाईन बघा. ऑनलाईन ऑनलाईन चेक करा. ट्रेनच्या टायमिंगवर तुम्हाला सर्व माहिती. कसं आहे, बेळगावरून तुम्हाला पंढरपूर जायचं झालं पण ह्याच मध्ये घ्यायला पाहिजे. परत ह्याच मध्ये. चांगलं बघा. होय. पण रेल्वे स्टेशन कुठं येतं माहिती आहे? बेळगावमध्ये आता तुम्ही बेळगाव स्टँडला उतरलात ना, मला वाटतं 15 ते 20. रिक्षाने गेला तर 10 मिनिटामध्ये जाऊ शकतो. ट्रेननी पटकन पोहोचत असेल तर बरं आहे ना. परिपासून बोलावं. मला माहीत नाही आहे, पण आमचे घरातले गेले. बेळगाववरून गेले होते. झाले आता 15 त्यावेळी गेले होते. आम्ही सगळे मुंबईलाच होतो. हां, 4 पिढ्या ठीक आहे. किती आहे तुमच्या? किती तुमच्या? बेळगाववरून पंढरपूरला कसं जायचं ते आम्हाला आता कंडक्टरनी सांगितलं आहे. बघूया तिकडे गेल्यावर कसं जायचं ते ठरवू. भक्ती, साधना व अध्यात्माचा संदेश देणाऱ्या माझ्या गुरुला आईंच्या पावन स्मृतीस विनम्र वंदन. त्यांच्या कृपेने असंख्य जीवनाला दिशा मिळाली व ईश्वर भक्तीचा मार्ग मिळाला. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे काय तर गुरु. म्हणजे अशक्यही शक्य होण्याचा मार्ग कोण करतं तर आपले गुरु करतात. जेव्हा आपल्यासोबत कोणी नसतं तेव्हा आपले गुरुच आपल्या सोबतीला असतात. बेळगावला मी आता इथं पोचले. काय सगळं कन्नडी भाषेमध्ये लिहिलेलं आहे. इकडे बोलायला लागतं आहे पण मला काही समजत नाही. काय काय जण मराठीत बोलतात. बघूया आता. इथं मला विचारायचं आहे पंढरपूरला येणार आहे म्हणून. आता दुपारचे 1:15 वाजला आहे.
आम्ही सकाळी पहाटे 5:45 आलो रे, गाडी बसलो होतो तर 1:15 वाजला. आता आम्ही इथून अनगोळ माळी जाणार आईच्या दर्शनासाठी. तर एवढा वेळ लागला. म्हणतात ना की वर्षातून एकदा तरी आपल्या गुरुचं दर्शन आपण घ्यावं. पण मला आता बरेच वर्षांनी मी दर्शनाला आले माझ्या माहेरी. अगदी 16 वर्षे लागली मला इकडे पुन्हा दर्शनाला यायला. आज मी आता दर्शन घेणार आहे माझ्या आईचं गुरुचं. मी आता इथे बेळगाववरून अनगोळ गाडी पकडली आणि इथे माझ्या आईच्या दरबारी मी आले. आता इथे आता दर्शन घेणार. चरणी माथा टेकवून मन समाधिस्थ झाले. काय माझे पुण्य असे, गुरु भेटीसाठी डोळे भरून आले. आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी बंदी आहे, त्यामुळे मी बाहेरूनच आता हे तुम्हाला माझ्या आईंचं दरबार दाखवते. आज माझी बेळगाव वारी पूर्ण झाली.